धनुराशीला जर तुम्ही पाहिलं तर मग ती रास खूप एकदम अशी रुबाबदार आहे, खरं बोलणारी आहे, न्यायप्रिय आहे, पराक्रमी आहे. आता पण ह्यांना असं जाणवेल ना की ह्या जानेवारीपासून चाललंय काय, सगळ्या गोष्टीत स्लो 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 होत आहे, चिडचिड वाढली आहे, घरात कोणाशी पटत नाहीये, बरोबर, प्रामुख्याने वडिलांशी, कारण त्यांना एक 2.5 वर्षाची पणोती चालू होती. त्यामुळे ह्या 2.5 वर्षात त्यांना खूप त्रास होणार आहे. त्रास म्हणजे कुठला, परिवर्तनाचा. ह्यांना आई वडिलांना सोडून बाहेर राहायला जावं लागू शकतं. शिक्षणासाठी, कामासाठी चिडचिड होणार आहेत. इव्हन भावासोबत सुद्धा विचार वगैरे पटणार नाही. जी लोक त्यांच्याशी आतापर्यंत खूप गोड गोड बोलत होती ती लोक, त्यांचे एक फेस त्यांना दिसणार आहेत, खरे खोट शनी दाखवून देणार आहे. तुम्ही शांत राहणार आहे, 2.5 वर्षात खूप गरजेचं आहे. 100% पोलीस कचेरी होण्याचे पण योग आहेत. आत्ताच्या 2.5 वर्षात तुम्हाला भाग्य सपोर्ट करणार नाहीये. बरं, हे डोक्यात घालून ठेवा. आत्ताच्या 2.5 वर्षात फक्त तुम्हाला कर्म तुमचं आणि मेहनत हे काम येणार आहे. मेहनत करा आणि थोडंसंच फळ घ्या, ही कंडिशन धनुवाल्यांची असणार आहे. त्यामुळे एक तुम्ही वैयक्तिक जे की तुम्ही हनुमानाच्या शरण जावा, श्रीहरींच्या चरण जावा, विष्णू सहस्त्रनाम कंटिन्यू वाचा, हनुमान चालीसा रोज रात्री वाचा आणि झोपा. बरोबर, ह्या गोष्टी करा, 100% रिझल्ट चांगला भेटणार. पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी YouTube वर जाऊन बँटर विथ चेतन सर्च करा.